नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कुळथी किंवा हुलग्याची भाजी बनवणार आहोत. म्हणजे हे दोन्ही बी म्हणतात याला. पारंपरिक पद्धतीनं ही भाजी बनवली जाते. काही काही ठिकाणी मुतखड्याला, किडनी स्टोन याला ही खूप चांगली आहे भाजी. यांनी किडनी स्टोन, मुतखडा, खडा गळतो. वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ही भाजी बनवतात. मोड आलेली भाजी, पातळ भाजी, ह्याचं सूप बनवतात. तर इथं मी अर्धी वाटी हुलगं घेतलं आहे. ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कुकरला 4 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. याची आपल्याला मोकळी भाजी बनवायची आहे. तुम्ही पातळ पण बनवू शकता, याचं सूप पण बनवू शकता. याचं सूप तर खूप चांगलं आहे शरीराला. आता सांगितल्याप्रमाणे मुतखड्याला खूप चांगलं आहे. तर इथं 4 शिट्ट्या झाल्या आहे. हुलगे आपले छान शिजले आहेत. इथं 1.5 पळी तेल टाकून घेतलं आहे. तेल छान गरम झाल्यावर यात आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे. बारीक वाटलेला लसूण मी तर 10-12 पाकळ्या घेतलं होतं. बारीक वाटून घेतला आहे लसूण. याला पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलात फ्राय करायचं आहे. मी तर एक गड्डा म्हणजे मोठा गड्डा कांदा कापून घेतला आहे बारीक चिरून. याला पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलात फ्राय करायचं आहे. अगदी साधी आणि सोपी भाजी बनवत आहे मी. यात आपल्याला शिजवलेले हुलगे टाकून घ्यायचं आहे आणि ह्याचंच पाणी थोडं होतं ह्यातच टाकून घ्यायचं आहे. आणि काळा मसाला टाकायचा आहे ठेवणीतला 2 चमचे. अर्धी चुटकी हळद म्हणजे अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ. अगदी सोप्या पद्धतीनं केलं आहे मी. कोथिंबीर वगैरे काही टाकलं नाही. ज्या व्यक्तीला मुतखडा झाला आहे त्याला दररोज खायला द्या अशी भाजी बनवून. तो मुतखडा विरघळून जाईल. याला फक्त 2 ते 3 मिनिट वाफ देऊन घ्यायचं आहे. बघा इथं किती छान झाले आहे झणझणीत भाजी. एकदम मस्त अशी बनवा तुम्ही पण. भाकरीसोबत खावा, सूप म्हणून पिऊ शकता. कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर.